तर नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी मध्ये सायकोलॉजीबद्दल बोललो होतो. तर आज त्याचं आपण थोड्या प्रमाणात म्हणजे रिव्हिजन करून घेऊया. बघा, 2 पॉईंट महत्त्वाचे आहे. जर या जगामध्ये संपत्तीचं जे वितरण झालेलं आहे ते समप्रमाणात नाही झालेलं आहे. ज्यांच्याकडे म्हणजे संपत्तीचं वितरण समप्रमाणात न होणं म्हणजेच आता काय होईल, आपण कालच्या उदाहरणामध्ये समजून घेतलेलं आहे की जर एखाद्या व्यक्ती म्हणजे पूर्ण जगामध्ये म्हणा किंवा आपल्या देशाची गोष्ट जर केली तर आपल्या देशामध्ये एकूण समजू की 100 रुपये आहे, बरोबर आहे. तर हे 100 रुपये आणि आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे तर ती आहे असं समजू की 100 लोकांची आहे, बरोबर आहे. तर 100 रुपये आहे संपत्ती, 100 रुपयाची संपत्ती आहे आणि संख्या आहे 100. तर संपत्तीचं समप्रमाणात वितरण जर झालं असतं तर प्रत्येकाला किती रुपये वाटणीला आले असते? प्रत्येकाला 1 रुपया वाटणीला आलेला असता, बरोबर आहे. पण महत्त्वाची गोष्ट काय होतं इथे या ठिकाणी, आपल्याजवळ म्हणजे आपल्या देशाची जी एकूण संपत्ती ती 100 रुपयाची आहे, त्याच्यामधील 90% संपत्ती जी आहे हे एकूण संपत्ती आणि त्यापैकी 90% संपत्ती ही 10% लोकांकडे आहे. 10% लोकांकडे आहे, बरोबर. हा पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणजे जर 100 रुपयामधले 90% जी संपत्ती आहे, 100 रुपये ही एकूण संपत्तीपैकी 90% संपत्ती ही 10% लोकांकडे आहे, बरोबर आहे. तर मग आता शिल्लक राहिलेली लोकसंख्या किती आहे? 90%. तर 90% लोकांकडे 10% संपत्ती आहे, बरोबर आहे. म्हणजे 100 एकूण संपत्ती 100 रुपयाची असेल तर 90% संपत्ती ही 10% लोकांकडे आणि उरलेल्या 90% लोकांकडे उरलेली जी संपत्ती आहे 10% ती आहे. तर आता यावरून आपल्याला विचार करायचा आहे. आणि आता मार्केटमध्ये पार्टिसिपेंट कोण कोण आहे ते आपण बघितलं होतं की मार्केटमध्ये जे सहभागी असतात ते कोण कोण आहे. तर आपण काय बघितलं, सुरुवातीला संपत्तीचं आपण याला पहिलं एक पॉईंट देऊ लक्षात ठेवण्यासाठी, म्हणजे संपत्तीचे वितरण किंवा संपत्तीचे वितरण म्हणू. म्हणजे संपत्ती किती प्रमाणात वाटल्या गेलेली आहे बा, बरोबर आहे. तर पहिला मुद्दा संपत्तीचे वितरण. त्यानंतर येणार की मार्केटमध्ये कोण कोण पार्टिसिपेंट आहे, म्हणजे मार्केटमध्ये कोण कोण सहभागी होतात. शेअर मार्केटमध्ये जेव्हा आपण म्हणजे कोणाकोणाचे तिथे म्हणजे इन्व्हेस्टमेंट करतात तर ते सर्व लिहून घेऊ. तर सुरुवातीला सर्वात मोठा कोण सांगितलं आपण? FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. त्याच्यानंतर आहे, हा झाला दुसरा पॉईंटमधला पहिला, ठीक आहे. दुसरा कोण आहे? DII, बरोबर आहे, DII. त्यानंतर आपण परत सांगितलं परत तिसऱ्या नंबरवरती कोण आहे? ब्रोकरेज फर्म वगैरे समजू, ब्रोकरेज फर्म. त्यानंतर चौथ्या नंबरवरती कोण असणार? हां, म्हणजे जे प्रोफेशनल ट्रेडर. नंतर पहिलं सुरुवातीला ज्यांच्याकडे संपत्ती आहे मोठ्या प्रमाणात, 5,000 करोड, 10,000 करोड, 20,000 करोड अशा पद्धतीची ज्यांच्याकडे संपत्ती आहे ते लोक येतील, बरोबर आहे. म्हणजे त्याला एक शब्द आहे, म्हणजे एकदम जास्त संपत्ती धारक लोक असं लिहू मराठीमध्ये. जास्त संपत्ती धारक लोक, ज्यांच्याकडे जास्त संपत्ती आहे बा, तर अशा पद्धती जास्त संपत्ती धारक असणारे, बरोबर आहे. उदाहरणार्थ आपण दिलं होतं की राकेश झुंझुनवाला सर आहे किंवा हां, तर ते सर्व जे लोक आहे तर ते एकदम खूप मोठ्या प्रमाणात संपत्ती असणारे लोक आहेत, तर त्यांचा सुद्धा मार्केटवरती खूप परिणाम होतो, बरोबर आहे. त्यानंतर म्हणजे सुरुवातीला किती झाले मग आता? 1, 2, 3, 4. त्यानंतर प्रोफेशनल ट्रेडर. परत 5व्या नंबरवरती कोण येणार? प्रोफेशनल ट्रेडर.
प्रोफेशनल ट्रेडर 5व्या नंबरवरती येणार आणि त्याच्यानंतर सर्वसाधारण लोक ज्यांच्याकडे 1 करोड 5 करोड 10 करोड जरी असेल तरी शेअर मार्केटमध्ये तो किरकोळ म्हणजे रिटेलर आहे असं समजलं जाईल, करोड जरी असले तरी, बरोबर आहे. म्हणजे 6व्या नंबरवरती कोण येणार? रिटेलर्स. आता रिटेलर्स आपण जे किरकोळ दुकानदार विक्रेते आहे त्यांना सुद्धा रिटेलरच म्हणतो, बरोबर. तर हे सर्वसाधारण असणारे आपल्यासारखे ज्यांच्याकडे समजा करोडो लाखो हजारापर्यंत ज्यांच्याकडे आहे पैसे, ते अशा पद्धतीचे रिटेलरसुद्धा शेअर मार्केटमध्ये सहभागी होतात. तर आता आपण बघितलं याच्यामध्ये काय होत आहे की संपत्तीचं जे वितरण झालेलं आहे ते 100% म्हणजे 100 रुपयाची एकूण संपत्ती असेल तर 90% संपत्ती ही 10% लोकांकडे आहे. तर हे जे लोक आहे 1, 2, 3 आणि 4 हे 10% लोक आहे, बरोबर आहे. हे FII, DII, ब्रोकरेज फर्म आणि जास्त संपत्तीधारक जे लोक आहे ते त्यांची बेरीज जर केली तर ते लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणा किंवा जे पार्टिसिपंट आहे त्यांच्या प्रमाणामध्ये फक्त 10% आहे. आणि मग त्याच्यानंतर उरलेले जे आहे समजा प्रोफेशनल ट्रेडर आणि रिटेलर्स हे आहे 90%. हे दोघांची मिळून समजा 90% आहे आणि वरचे जे FII, DII, ब्रोकरेज फर्म आणि जास्त संपत्तीधारक असणारे जे लोक आहेत ते केवळ 10% आहे. आणि याच 10% लोकांकडे ही जी 90% संपत्ती आहे ही यांच्याकडे आहे, बरोबर आहे. आणि उरलेले जे हे 90% लोक आहेत त्यांच्याकडे फक्त 10% संपत्ती आहे. तर हे 2 पॉईंट झाले आपले, संपत्तीचं वितरण आणि मार्केट पार्टिसिपेंट. याला दुसऱ्या नंबरवरती आपण काय म्हणू? मार्केट पार्टिसिपेंट म्हणजे मार्केटमध्ये जे सहभागी असणारे. मार्केटमध्ये सहभागी असणारे. ठीक आहे, खाली पाहिजे नव्हतं थोडं. तर हे झाला पहिला पॉईंट, हा दुसरा पॉईंट. आता त्याच्यानंतर मग आपण तिसरा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे आपल्याला बिलकुल. याच्यानुसार आपली पूर्ण क्लिअरिटी येऊन जाईल. आता तिसरा पॉईंट काय आहे? आपण जेव्हा ट्रेड करतो, जेव्हा व्यवहार होतो, बरोबर आहे. तर ट्रेड करत असताना काय होईल? आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट मुद्दा हाच आहे. हे तीनही महत्त्वाचे मुद्दे आहे. पण आता काय होईल? आता समजा FII, बरोबर आहे. आता FII ची गोष्ट केली तर तो काय सर्वात मोठा भागीदार आहे ज्यांच्याकडे अतोनात संपत्ती आहे, बरोबर आहे. तर यांना, या FII जर समजा शेअर्स घ्यायचे असेल किंवा शेअर्स विकायचे असेल तर त्यांना त्या प्रमाणात कोण पाहिजे? जर त्यांना समजा बाय करायचं असेल तर सेलर्स पाहिजे आणि त्यांना सेल करायचे असेल तर त्यांना बायर्स पाहिजे. कारण व्यवहार म्हणजे काय, ट्रेड म्हणजे काय, तर आपण काय सांगितलेलं आहे? बरोबर. जर एखाद्या विशिष्ट किमतीवरती जेव्हा बायर्स आणि सेलर्स ती त्या वस्तूची देवाणघेवाण करण्यासाठी जर तयार होत असेल तेव्हा ट्रेड होतो, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण ट्रेड म्हणजे काय, तर मग आता जर समजा या लोकांना 1000 करोड किंवा असं समजू की 1 करोड शेअर्स बाय करायचे आहे, एखाद्या विशिष्ट कंपनीचे 1 करोड शेअर्स बाय करायचे. तर आता यांना 1 करोड शेअर्स बाय करायचे असेल तर त्यांना कोणाची गरज आहे? आता यांना काय करायचं आहे? हे FII जे आहे, FII आहे, यांना समजू की आपण 1 करोड शेअर्स बाय करायचे. 1 करोड शेअर्स बाय करायचे आहे तर कोण लागेल समोर? सेलर्स लागेल. म्हणजे ते 1 करोड शेअर्स सेल करणारे तयार करावं लागेल. ते तयार झाले तरच यांचं काय होईल? 1 करोड शेअर्स यांना मिळणार. जोपर्यंत जर समजा घेणारा तयार आहे पण विकणारा तयार नाही तर ट्रेड होणार का? नाही.
म्हणून यांच्या ज्या गोष्टी म्हणजे यांना जर बाय करायचं असेल तर तेवढे प्रमाणात सेलर्स आवश्यक आहे, बरोबर आहे. तर मग आपल्याला यांना काय गरज आहे, 1 करोड शेअर्स सेल करणारे सेलर्स, हे महत्वाचं आहे. 1 करोड शेअर्स सेल करणारे सेलर्स, तिथे 1 करोड सेलर्स नाही लागल. ते व्यक्ती किती असू शकते, त्यांच्याजवळची अमाऊंट जी शेअरची असलेली म्हणजे शेअर्स असले पाहिजे ते 1 करोड असले पाहिजे, बरोबर. तर हे सेलर्स आणि बायर्स जेव्हा आपण गोष्टी सांगतो बघतो तर त्यांनी ते सेलर्स आणि बायरच्या प्रमाणात म्हणजे असं व्यवहार दाखवतात, पण तसं राहत नाही ते, बरोबर आहे. तर म्हणजे यांना 1 करोड शेअरची गरज आहे. हे बायर्स जे आहे हे कितीही असू शकते आणि हे 1 करोड शेअर्स सेल करणारे हे सेलर्स कितीही असू शकते. फक्त यांच्या ज्या क्वांटिटी राहील, शेअर्सची संख्या जी राहील ते सेम राहील, बरोबर. तर आता याच्यामध्ये जास्त आपण जाऊ नये, म्हणजे हे आपल्याला क्लिअर लक्षात आलेलं आहे, बरोबर आहे, की यांना जर समजा 1 करोड शेअर्स बाय करायचे असेल FII किंवा DII यांना, तर त्या प्रमाणात त्यांना 1 करोड शेअर्स सेल करणारे सेलर्स आवश्यक आहे, तरच ट्रेड होणार. मग आता ही सिच्युएशन आणण्यासाठी काय करावं लागेल, हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. परत यांची जी आता समजा डिमांड आहे की मला 1 करोड शेअर्स आम्हाला मिळाले पाहिजे, तर मार्केटमध्ये काय स्थिती आणली पाहिजे किंवा काय घडल तर यांना ते शेअर्स मिळणार, बरोबर. जर समजा शेअरचे भाव वाढत गेले तर यांना सेलर्स मिळणार का, नाही मिळणार. जेव्हा यांना सेलर्स कधी मिळेल, जर समजा काय होईल, सर्व लोकांना असं वाटेल हे जे सेलर्स आहे, सेलर्स सेल कधी करेल, हां, म्हणजे जेव्हा त्यांना असं वाटेल, एखाद्या जो होल्डर आहे किंवा ज्यांनी पहिले बाय केलेला आहे समजा, तो नंतर सेलर्स बनणार, बरोबर आहे. आता जो सेलर्स यांच्याकडे जे शेअर्स आहे ते कधी विकतील, सेलर्स विकतील म्हणजे बायर्स घेतील, बरोबर आहे. तर मग हे सेलर्स आपले शेअर्स कधी विकतील, खाली, बरोबर. म्हणजे जेव्हा असं वाटेल की शेअरचे भाव कमी होणार, बस हाच पॉईंट आहे महत्त्वाचा, शेअरचे भाव कमी होणार, हेच लक्षात ठेवायचं आहे. आणि हेच आहे मुळात, शेअरचे भाव जेव्हा कमी होणार असं सर्वांना वाटेल तेव्हा सर्व ते लोक आपले शेअर्स विकतील, बरोबर आहे. आणि हे सेंटिमेंट मुळात त्यांनी निर्माण केलेलं राहू शकते. जर एखाद्या कंपनीमध्ये जर समजा स्ट्रॉंग कंपनी असेल तर स्ट्रॉंग कंपनी कधीच बंद नाही पडणार, स्ट्रॉंग कंपनी बंद नाही पडणार. तर त्या स्ट्रॉंग कंपनीचे म्हणजे जे फंडामेंटली स्ट्रॉंग आहे सर्व आहे, तिची प्राईस खूप खाली येणार नाही, फक्त तिच्यामध्ये सेंटिमेंट दाखवावं लागेल की तिच्या शेअरची भाव कमी होणार बा. आणि नंतर थांबा 1 मिनिट, आता आपण ट्रेड बघितला. ट्रेडच्या नंतर म्हणजे आता हे 1 करोड शेअर्स सेल करणारे निर्माण करण्यासाठी त्यांना काय करावं लागेल, एक आता सेंटिमेंट तयार करावं लागेल. हो, म्हणजे ते सेलर्स तयार करावं लागेल, त्याच्यासाठी पहिलं सुरुवातीला सेंटिमेंट तयार करावं लागेल. आता सेंटिमेंट म्हणजे काय, तर तेच की सर्व लोकांना असं वाटत आहे की त्या शेअरची प्राईस खाली जाणार, कमी होणार, ही आता सेंटिमेंट तयार झालं. तर मग तुमच्याजवळ जेवढ्या लोकांजवळ शेअर्स असतील ते सर्व लोक काय करेल, विकणार. आणि हे यांची मुळात सुप्त इच्छा काय होती की शेअर्स आपण घेतले पाहिजे, तर ते मग आपण जेव्हा विकणार तेव्हा ते घेणार, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आपण विकल्यानंतर सर्व गोष्टी झाल्यानंतर त्यांची डिमांड पूर्ण झाल्यानंतर म्हणजे त्यांचा जो त्यांना लागणारे शेअर्स त्यांना मिळाल्यानंतर शेअरची प्राईस परत वाढणार, बरोबर आहे. तर ह्या सर्व गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहे शेअर मार्केटमध्ये. तर याच्याकडे आपण प्रामुख्यानं लक्ष द्यायचं आहे. या जर गोष्टी आपण फॉलो केल्या तर आपली सायकोलॉजी व्यवस्थित राहील आणि आपण काय होतं बा प्राईजमध्ये, कशी मुवमेंट होते, काय होते, म्हणजे हे सर्व सायकोलॉजीनुसार समजून घेऊ, बरोबर आहे. तर त्याच्यानंतर काय झालं मग, सेंटिमेंट, प्राईस खाली जाण्याचं सेंटिमेंट काय निर्माण करणार, प्राईस कमी होण्याचे
सेंटिमेंट म्हणजे सर्व लोकांची सोच तशा पद्धतीची निर्माण करणार, म्हणजे प्राइस कमी होण्याचं सेंटिमेंट निर्माण करणार, तयार करणार, बरोबर. तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टी घडत असतात मार्केटमध्ये. त्यानंतर परत जर समजा आता याच्या विरुद्ध दिशेने समजा आपलं यांना पहिले बाय करायचं होतं, तर यांनी सेंटिमेंट कोणतं निर्माण केलं, खाली आणण्याचं, बरोबर आहे. ते चार्टवरती दिसते आपल्याला कुठून ते सेंटिमेंट तयार करतात बा, आणि कुठून प्राइस ते वरती जाणार हे सर्व क्लिअर आहे, म्हणजे क्लिअर दिसू शकते आपल्याला, ठीक आहे. तर ते नंतर आपण जेव्हा टेक्निकल आता शिकूनच राहिलो तर स्टेप बाय स्टेप ते सर्व गोष्टी आपण बघू समोर. तर आता याच्या विरुद्ध दिशेने जर समजा या सर्व लोकांना जे 10% लोक आहेत त्यांना जर समजा 1 करोड शेअर सेल करायचे असेल, बरं त्यांनी एकदा जर बाय केले तर ते सेल करणारच नाही का, सेल करावंच लागेल, बरोबर आहे. तर सेल करावं लागेल, बरोबर आहे. तेव्हाच त्यांचं प्रॉफिट बुक होईल. जे काही समजा त्यांनी 100 रुपयाला बाय केले असेल शेअर आणि समजा त्याची प्राइस 150 पर्यंत गेली, तर 150 रुपयापर्यंत गेल्यानंतर त्यांना सेल करावं लागेल, किंवा कधी त्यांची इच्छा जेव्हा काही असेल तेव्हा ते सेल करतील, बरोबर आहे. तेव्हा त्यांना ते 50 रुपये प्रॉफिट होईल. तर मग जेव्हा सेल करणार तेव्हा सुद्धा त्यांना कोणाची गरज आहे, बायर्स. जर एखादी विक्रेता आहे तो विकायला तयार आहे तर व्यवहार होण्यासाठी त्याला बायरची गरज आहे, बरोबर आहे. तर मग अशा वेळेस सुद्धा असं आपल्याला लक्षात येणार की त्या कंपनीचे शेअर्स जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढणार, आणि परत असं सेंटिमेंट तयार होईल की मार्केट किंवा शेअर्सची प्राइस जी आहे ती वरती जाणार, आणि असं सेंटिमेंट तयार झाल्यानंतर सर्व लोक तिथे जाऊन बाय करणार. जे 90% लोक हे जे आहे हे प्रोफेशनल ट्रेडर, रिटेलर्सचा थोडा वेगळा भाग आहे. प्रोफेशनल ट्रेडर हे प्रॉफिटेबल असतात, ते शक्यतोवर त्यांच्याकडे चांगली संपत्ती राहते, पण ते प्रोफेशनल ट्रेडर म्हणजे ते संपत्ती तिथून मिळवतात, ते लूज नाही करत. लूज करणारे सर्वात जास्त आहे हे रिटेलर्स. प्रोफेशनल ट्रेडर जर बनलो तर आपण शक्यतोवर पैसे लूज नाही करू शकत, कारण सर्व सायकोलॉजी जर बिल्ड झाली तरच पैसे कमवतात शेअर मार्केटमधून. त्या लोकांना आपले जे शेअर्स आहे ते सेल करायचे, त्यांना त्या प्रमाणात बायर्स लागेल, बरोबर आहे. तर मग आता काय होईल, त्या शेअरच्या किमतीमध्ये वाढ होण्याचं असं सेंटिमेंट तयार होईल, बरोबर आहे. आणि हे जे 90% लोक आहेत तिथे जाऊन घेणार, पटापट बाय करणार, आणि ते काय करणार, आपलं थोड्या प्रमाणात म्हणजे सेल करत जाणार. परत प्राइस खाली आली वरती गेली की सेल, परत खाली आली वरती गेली की सेल, आणि हे आपण थोडे घेत जाणार, ते थोडे विकत जाणार. मग जेव्हा त्यांचे पूर्ण सेल होते आणि त्याच्यानंतर बायर्स म्हणजे घेणारेच शिल्लक नाही राहत. जर समजा इथं समजा 100% लोक आहे, 100 लोक आहे असं समजू रिटेलर्स, त्या 100% रिटेलर्स यांनी बाय केलं, बरोबर आहे. आणि हे जे मेन घटक आहे त्यांचं उद्दिष्ट आहे का आपण सेल केलं पाहिजे. आता तो व्यक्ती सेल का बरं करत आहे, सर्वात अभ्यासू व्यक्ती कोण आहे यामध्ये, हा म्हणजे ते हे जे रांग आहे पहिलीवाली FII DII ब्रोकरेज फर्म, हा ते हुशार आहे ना आपल्यापेक्षा, हुशार असतीलच तेव्हाच ते तेवढी संपत्ती आहे त्यांच्याकडे, हे आपल्याला असं मान्य करावं लागते, बरोबर आहे. आपल्याला वाटून होत नाही तसं, ते तसं कसं दिसलं पाहिजे नाही का. तर ते सर्व लोक हुशार आहे आपल्यापेक्षा. आता तो हुशार व्यक्ती जो आहे तो का बरं विकत आहे, एक प्रॉफिट बुकिंग, दुसरं काय म्हटलं तुम्ही, ते पैसे काढून दुसऱ्या शेअर्समध्ये टाकणे, 2 गोष्टी बरोबर आहे. अजून हां राईट, त्यांना सुद्धा असं वाटत आहे का आता इथून इथपर्यंत कंपनीचं ठीक आहे बा, शेअर प्राइस खूप वाढलेली आहे, आता खाली म्हणजे आता खूप नाही वाढणार, त्यालाही लिमिट असणार ना, कारण कंपनीचे शेअर्स वाढत आहे म्हणजे त्या कंपनीनं चांगल्या केल्या पाहिजे ना गोष्टी, त्यांचा सेल्स झाला पाहिजे, त्यांना प्रॉफिट झालं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी झाल्या पाहिजे ना, तरच ते काय होईल, शेअरची प्राइस वाढणार. तर त्यांना कुठंतरी वाटत आहे का आता बस झाला आतापर्यंत इथपर्यंत प्राइस, म्हणजे प्राइस खाली जाण्याची शक्यता आहे असं त्यांनाही वाटत आहे, बरोबर आहे. तर त्याच्यानंतर ते काय करणार, थोड्या प्रमाणात सेल करणार आणि आपण तिथं रिटेलर्स जे आहोत तिथं बाय करणार. आता बाय केल्यानंतर काय होईल, नाही बाय केल्यानंतर लॉसमध्ये नाही जाणार. आता बाय केल्यानंतर आता त्या शेअरचे भाव वाढवण्यासाठी परत कुणाची गरज आहे, बायर्सची गरज आहे. जर वाढत्या किमतीवरती जर बायर्स बाय करायला तयार असेल तरच त्या शेअरची प्राइस वाढणार, अन्यथा जर समजा वाढत्या किमतीला बायर्स बाय करायला तयार नसेल
तर त्या शेअरची किंमत किंवा कोणत्याही वस्तूची किंमत वाढू नाही शकत. बरोबर आहे? हा मुद्दा समजला का? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मग त्याच्यानंतर जेव्हा हे रिटेलर्स बाय करतात आणि त्यानंतर मार्केटमध्ये बायर्स मोठ्या त्या वरच्या प्राईजला घेण्यासाठी तयार नसतात, तेव्हा त्या शेअरची किंमत आहे ना खाली खाली येते. खाली येणारच ना, कारण वरती नेण्यासाठी बायर्स शिल्लक नाही राहिले. तर मग जे सेलर्स आहे, हे जे रिटेलर्स आहे, मग यांनाच सेल करावं लागते. मग काही लोक मग परत बाय करतात. सेलिंग बाईंग चालूच राहणार, ट्रेड तेव्हाच होणार. बरोबर आहे? तर मग ते डिमांड कसं होईल? बायर्स जो राहील मग तो काय म्हणेल का मला कमी किमतीमध्ये दे बा, आणि हा मग सेलर्स तयार होईल का तुला कमी किमतीमध्ये देतो. मग अशा पद्धतीनं हा कमी जो बायर्स आहे म्हणजे दुसरेवाले, ते काय करते, कमी कमी किमतीला मागते, आणि या सेलर्स लोक जे राहील आता रिटेलर्स जे सेलर्स बनलेले आहे त्यांना कमी कमी किमतीमध्ये विकावं लागते. तर अशा पद्धतीने ते शेअरचे भाव जे आहे खाली खाली येते. परत एखाद्या सपोर्ट लेवलपर्यंत आल्यानंतर त्या कंपनीच्या सर्वच गोष्टी चांगल्या राहिल्या, सपोर्ट जवळ परत तीच सिच्युएशन निर्माण होते, आणि ही स्थिती जे चक्र आहे हे असंच चालू राहते. ठीक आहे? तर हा टॉपिक सायकोलॉजीचा आपण इथं क्लिअर केलेला आहे. ठीक आहे? तर